खरं तर हा पिक्चर जेव्हा हेमंत आमच्याकडे घेऊन आला तेव्हा त्यांनी जेव्हा स्क्रिप्ट मला सांगितली तेव्हाच अंगावर शहारे आले होते माझ्या. आणि हा एक फिल्म म्हणण्यापेक्षा एक आपण काहीतरी करायला पाहिजे महाराजांच्या याच्यासाठी. आपण जसं लहानपणापासून बघतो गड किल्ले हे ते, तर फक्त लोकांच्या भावना आणि त्यांना फक्त आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. हाच एक आम्ही थीम घेऊन समोर जात आहे. बाकी नंतर हेमंत आणि बाकी टीम तुम्हाला सांगेलच. सर्वात आधी तुम्हा सर्वांचे खूप आभार की तुम्ही ह्या कार्यक्रमाचा एक भाग झालात आणि आमचं मनोबल वाढवलं. खूप मलाही अभिमान वाटतो की मी ह्या चित्रपटाचा भाग आहे. खूप महत्त्वाचा चित्रपट आहे मराठी सिनेमासाठी आणि सर्व कलाकारांसाठी आणि समाजासाठी सुद्धा. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून ह्या मुद्द्याची या विषयाची दखल घेतली जाईल अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे आणि खात्रीसुद्धा आहे. आणि तुमचा भरघोस प्रतिसाद ह्या चित्रपटाला मिळेलच, पण ह्या विषयाला आणि ह्या मुद्द्याला सुद्धा तुमची साथ मिळेल. अंकिकांपासून त्याला आपण पाहतोय. शिवजयंतीच्या लक्ष्मी रोडच्या रविवार गणेशपेठ शिवजयंतीच्या मोठ्या मिरवणुकीचा सोहळा असेल, गणेशोत्सवाचा सोहळा असेल, पण एक वेळ घेऊन मुंबईला गेलेला या किल्ल्यावरती. मगाशीच मी माझा मित्र प्रशांत अनासपुरेंना सांगत होतो की 1 सेकंद घेतो सर, असा चान्स मिळत नाही. बाबासाहेब पुरंदरेंचं गाणं मगाशी लागलं होतं. बाबासाहेब पुरंदरे त्यात असं म्हणत होते, आणि आज आपण किल्ल्यावर आहोत, की इथल्या मातीचं ढेकूळ जर पाण्यामध्ये पडलं तर तवंग उठतो तो इतिहासाचाच. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. तर असा वेड्या माणसांनी खऱ्या अर्थाने आणि चांगल्या अर्थाने ज्याला वेडा म्हणता येईल असा एक वेडा इथं आहे. जितेंद्र जोशी, ज्याला मी आपणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला. लहानपणी कळत नव्हतं आपण कोण आहोत. आपला बाप आपल्याला जन्म देतो, तोही एका वेळेला निघून गेला, आईनं वाढवलं मला. आपण खरं कुणाची औलाद असतो हे आपल्याला हळूहळू नंतर कळत जातं. मी माझ्या आईबापाची औलाद आहे हे मला लहानपणापासून माहिती होतं, मला सांगितलं गेलं होतं. पण मी हेमंत डोमे या माझ्या मित्राचे आभार मानतो, कारण शाळेत शिवाजी महाराजांचा एखाद दुसरा धडा सोडल्यास तसे शिक्षक लाभले नाहीत की जे शिवाजी महाराज आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजवून सांगतील. आणि तो फक्त एक काही मार्कांसाठीचा प्रश्नच उरला होता, कारण तसं समजवलं नाही, शिकवलं गेलं नाही. मी आभार मानतो माझ्या मित्राचे हेमंत डोमेचे, कारण त्यांनी मला सांगितलं की मी खरं कोणाची औलाद आहे. मी आणि तुम्ही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या औलादी आहोत. मला फरक पडत नाही. मला कधी कोणी एका कार्यक्रमात विचारलं होतं, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला गेला लाल महालातनं. खरं हा प्रक्षोभक विषय आहे, पण मला प्रक्षोभक वाटत नाही. याचं कारण असं की मला लहानपणापासून हे समजावून सांगितलं होतं की दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. आता कोणी म्हणते की ते नव्हते, कोणी म्हणतं होते, कोणी काय म्हणतं. माझं म्हणणं काय माहिती का, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जातपात पाहिली नाही. यांनी एकच ध्येय दृष्टीसमोर ठेवलं, ते म्हणजे महाराष्ट्र, हिंदवी स्वराज्य. महाराष्ट्र या मातीत जी माणसं जन्माला आली, या मातीशी जी माणसं इमान राखतात, त्या माणसांसाठीचा महाराष्ट्र, तो मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा हे त्यांनी स्वप्न राखलं. मग त्यात मुसलमानही होते. आज मला इथे या इव्हेंटसाठी फेटा बांधणारा अनवरबाई आहे, तो तिथे उभा आहे. मी जातीनं स्वतः मारवाडी, मी मारवाडी आईबापाच्या पोटाला जन्माला होतो, पण मी काय करू, त्यात माझा काही दोष आहे? पण मी महाराष्ट्रात जन्माला आलो, मी मराठी आहे. मी ब्राह्मण असीन, मी मराठा असीन, मी मुसलमान असीन, मी मारवाडी असीन, मी तेलुगू असीन, तमिळ असीन, बंगाली असीन, मी सिंधी असीन, किंवा मी पारशी असीन, किंवा मी भैया असीन. माझे कित्येक मित्र आहेत भैया आहेत, पण ते मराठी बोलतात. मराठी बोलणं, मराठी अस्मिता, महाराष्ट्राची माती. महाराष्ट्राची माती म्हणजे काय, मराठी भाषा, मराठी संस्कृती म्हणजे काय, तर हे गड किल्ले. मी सुद्धा गड किल्ल्यांवर गेलो होतो. आज खूप वर्षानंतर मी इथे शाळेत असताना सायकलवरून यायचो. तेवढा दम होता अंगामध्ये की सायकलवरनं एका दमात आम्ही सिंहगड चढून वर आलो होतो आणि इथेच दही आणि काय 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 खाऊन गेलो होतो, पाणी पिऊन गेलो होतो आणि निघून गेलो होतो. मला असं वाटतं इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मला माझ्या मनामध्ये शिवाजी महाराजांची एक ज्योत पेटवण्याचं काम हेमंत डोमेनं केलं आहे. जर माझ्यासारख्या
एका कले संदर्भात आम्ही अनेक कामं करतो ना, आम्हाला पैसे मिळतात, आम्ही कलाकार होतो, आमचं घर याच्यावर चालतं, आम्ही कामं करतो. काही कामं अशी असतात की जी कामं तुमच्या आयुष्यावर एक ठसा उमटवून जातात. त्यामुळे हेमंत डोमेचे आभार, पुन्हा एकदा संजय छाबरी यांचे आभार. माझ्या आयुष्यात असाच एक ठसा तुकाराम या चित्रपटानं उमटवला आणि त्यानंतर हा चित्रपट आहे. मी काय, अनिकेत काय, आम्ही सगळे कलाकार काय, आम्ही यात मनापासून जीव तोडून काम केले. आम्ही इतरही सिनेमात करतो, पण आमच्यामध्ये काहीतरी हा सिनेमा काहीतरी एक अंश सोडून गेलाय. या सिनेमाचं प्रमोशन याच्या निमित्ताने मी आणि अनिकेत, हेमंत जेव्हा आम्ही बोलतो, मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो निर्मात्यांचे आणि हेमंतचे की या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. आपल्याला शिकवलं गेलं की घोरपट टाकली आणि तिकडून आले होते ना, मागणं आले होते ना ते, हा कडा तिकडे आहे. तानाजी मालुसरे तिथून आले, गड आला पण सिंह गेला, आपण लहानपणापासून ऐकत आलो. अशी कुठली गोष्ट होती की त्यांना वाटलं आपल्या राजासाठी जीव द्यावा, आधी लगीन कोंडाण्याचं, असं का म्हणाला असेल एक बाप? त्यांना काही पैसे मिळणार होते? तुम्ही सगळे पत्रकार, तुम्ही कुठेही हा कार्यक्रम करू शकला असता ना. तुम्ही तुमचे कॅमेरे घेऊन, जड आहेत ना ते घेऊन आलात ना. पण मला असं वाटतं तुम्ही आलात, सगळ्या मुली आलात, पण मला वाटतं शहारा आहे ना, शहारा, अंगावर जो शहारा येतो ना, बाबासाहेब पुरंदरेंचा, तू जे म्हणालास की ढेकूळ टाकलं तर जो तवंग उठेल, तो त्याच्यात तो इतिहासात तवंग असेल, तर ते ना, हे जे गाणं क्षितिजनं लिहिले, हे दरवेळेला ऐकताना ना अंगावर काटा येतो. अंगावरचा शहारा ना पैसे देऊन नाही आणता येत, आणि अंगावरच्या शहाऱ्या एवढं समाजवादी या जगात काही नाही आहे. ते अंबानीच्या पोराच्याही अंगावर येतं आणि ते इकडचे दही विकणाऱ्या बाईच्या मुलाच्याही अंगावर शहारा येईल. पण मला एक सांगा, जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर आपल्या अंगावर शहारा येतो ना, मग तो शहारा आपण कायम ठेवण्यासाठी हे जे गडकिल्ले आहेत, स्मारकाला आमचा विरोध नाही, आम्ही चित्रपटातनं तेच सांगितलंय, पण त्याच्या आधी हे जे वैभव आहे महाराष्ट्राचं, हे आपल्या राजाचं, आपल्या छत्रपतींचं वैभव आहे, ते आपण जपलं पाहिजे. आणि या निमित्ताने इथे जे कार्यकर्ते आहेत, जे या गड किल्ल्यांची राखण करतात, जे स्वतःहून जाऊन त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग, महत्त्वाचा वेळ, आत्ता जाऊन खरं तर या वयात लोक अफेअर करतात, तुम्ही येऊन गड किल्ले साफ करताय, हॅट्स ऑफ, म्हणजे तुम्हाला सलाम आहे, तुम्ही खरे हिरो आहात. आम्ही फक्त, मी, अनिकेत, आमचा सिनेमा, अक्षय, हेमंत, आमच्या मुली, आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत. हा सिनेमा बनवायला काही कोट्यावधी रुपये लागले, ते कोट्यावधी रुपये यांना परत मिळतीलच, कारण हा असा प्रतिसाद मिळेल. पण मला असं वाटतं त्या कोट्यावधी रुपयांपेक्षाही जाऊन जास्त पुढे ना एक काहीतरी गोष्ट जर रुजवू शकलो या सिनेमाच्या माध्यमातून. नाहीतर पहिला सिनेमा बनवायचा असेल तर त्या झी मराठीवर कॉमेडी करणारा हा हेमंत डोमे पहिला सिनेमा डिरेक्ट करताना हा असा विषयाला का हात घाल की ज्या विषयाचं काहीतरी स्फोटक काहीतरी निर्माण होऊ शकतं, काही होऊ शकतं नाही या सिनेमाचं. पण हा विषय त्याला घ्यावासा वाटतो, म्हणून मी आधी त्याला आणि त्याच्या आईबापाला सलाम करतो की असा पोरगा जन्माला घातला, हे असा विषय त्यांनी घेतला. आणि त्यानंतर थँक्यू की त्यांनी आम्हाला या चित्रपटासाठी घेतलं, या चित्रपटात. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, या चित्रपटात ज्यांची छोटी मोठी जी काही भूमिका आहे, सगळ्यांनी मनापासून जीव ओतून काम केलेलं आहे. प्रत्येक स्पॉट बॉय, आमचा स्पॉट बॉय मोहम्मद भाई आम्हाला जेवण करून द्यायचा. हा महाराष्ट्र हा सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो त्या प्रत्येकाचा महाराष्ट्र आहे. मग ती मुलगी असेल, तो मुलगा असेल. आज मावळा फक्त मुलगा नाही, या मुलीसुद्धा मावळाच आहेत. या गडावर दही विकणाऱ्या ज्या बायका आहेत, यासुद्धा मावळाच आहेत, कारण त्या इथे येणाऱ्या लोकांना काहीतरी बनवून खाऊ घालतात. या आया आहेत आपल्या, त्यांच्या पोटी आपण जन्माला आलो. मला असं वाटतं की आपण बोलायला लागलो, माझं आत्ता रक्त उसळत आहे, पण मला इतकंच सांगायचं आहे की जर का आपण शिवाजी महाराजांचे मावळे असं स्वतःला म्हणत असू ना, तर बँगलोरमध्ये जी घटना घडते ना, महाराजांनी अशा लोकांचे हात छाटले होते. आपण निदान ते छाटणं आपल्या हातात नसलं तरी ते हात आपल्याला धरता आले पाहिजे, तर आपण शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहोत. मग ते कुठेही असू शकतो, तो मावळा बँगलोरमध्येही असू शकतो, तो परदेशातही कुठेही असू शकतो. बाकी सरते शेवटी एकच सांगेन की या सिनेमात प्रत्येकानं मेहनत केली, प्रत्येकानं. पण माझा अत्यंत लाडका जिवलग मित्र माझा अनिकेत विश्वासराव, तुम्हाला आजपर्यंत बघायला मिळाला नाही असा रोल त्याचा तुम्हाला बघायला मिळाला, असा आमचा पांडा त्यानं याच्यात साकार केलेला आहे. आणि सरते शेवटी इतकंच की शिवशंभोंचा आशिष घेऊन बाळ जिजाऊ पोटी आला, शिवशंभोंचा आशिष घेऊन बाळ जिजाऊ पोटी आला, मैत्र मावळे सोबत घेऊन सह्याद्रीचा सूर्य निघाला, मैत्र मावळे सोबत घेऊन सह्याद्रीचा सूर्य निघाला. स्वातंत्र्याचे स्वप्न साजरे, स्वातंत्र्याचे स्वप्न साजरे, मनात भगव्याचा ज्वर,
बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर. धन्यवाद. 3 फेब्रुवारीला हा सिनेमा येतोय. हा सिनेमा नसून ही चळवळ आहे, हे लक्षात ठेवा. ही चळवळ आपण पुढे न्यायची आहे आणि ही तुम्ही पुढे न्यायची. हा लोकार्पण सोहळा आहे. आता हा सिनेमा तुमच्या हातात आहे. या सिनेमाचं काय करायचं आहे ते चित्रपटगृहात जाऊन बघायचं आहे, पायरेटेड DVD वाल्यांची तोंड फोडायची आहे, DVD फोडायचे आहेत, काय करायचं ते तुम्ही ठरवा. हा महाराजांचा छत्रपतींचा तुमचा चित्रपट आहे, तुम्ही ठरवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. तसंच चित्रपटातलं हे जे नानासाहेबांचं कॅरेक्टर आहे जितूचं, त्या कॅरेक्टरच्या मागे देखील त्याची बायको आहे आणि ती भूमिका केली आहे नेहाने. सरणार कधी रण प्रभू तरी हे कुठवर साहू घावशिरी. असं म्हणतात गड किल्ले आपल्याला, तर आपण काहीतरी करायची वेळ आली आहे. जेव्हा ही फिल्म ऐकली तेव्हा लाज वाटली की आपलं कर्तृत्व तर खूप लहान आहेच, पण ज्यांनी काहीतरी मोठं करून ठेवलं आहे ते सांभाळता सुद्धा येत नाही आहे आपल्याला. तर आम्ही आमच्याकडनं पहिलं पाऊल उचलतोय. आता वेळ तुमची आहे आमच्याबरोबर येण्याची. आमच्याबरोबर या. थँक्यू. ते उभे आहेत. हा चित्रपट हेमंत ढोमेची कल्पना होती. हेमंत, हा चित्रपट इथे का आपण करतोय आणि ह्यांच्याबरोबर का करतोय? फील्डवर जाऊन काम करू शकत नाही. माझ्या परीने जितकं करू शकतो, मला दिसली प्लॅस्टिकची बाटली तर मी उचलू शकतो, पण मी रोज उठून किल्ल्यांवर जाऊ शकत नाही. पण माझे हे भाऊ, माझे बाप जे कोणी मागे थांबलेत, हे खरं तर बाप आहेत माझे, जे गड किल्ले जपतायत. हा सोहळा त्यांच्यासाठी आहे, हा सोहळा त्यांचा आहे आणि हा चित्रपटही त्यांचा आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलो आहोत, या चित्रपटाचा ट्रेलर तुमच्यासमोर मी सादर करतोय. आमची संपूर्ण टीम हा चित्रपट आजपासून तुम्हाला बहाल करतोय. हा चित्रपट तुमचा, आता तुम्ही ठरवायचं याचं काय करायचं. बघूयात ट्रेलर. आपल्या महाराष्ट्राचं वैभव, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, काय अवस्था करून ठेवली आपण त्याची. जिथं महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, तिथं बसून दारू प्यावी, गुटखा खाऊन थुकावं, हा विचार कुठं येत असेल. काय नागरिक शास्त्राचा विषय फक्त 20 मार्कासाठी आहे ना आपल्याकडे. अख्खा प्लॅन रेडी आहे. किल्ल्याच्या विकासाची अख्खी ब्लूप्रिंट टनच झालं म्हणून समजा. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा. सातबाऱ्यावर जरी आपलं नाव असलं तरी जमिनीचे खरे मालक छत्रपती शिवाजी महाराज. आता तुमचा हा सिंह गेला तरी 72, पण गड जिंकून आणणारच. हा शमशेर पाटील तुम्हाला एक दिस रडवल्याशिवाय राहणार नाही. एक खूप मोठं स्मारक बांधायचंय शिवाजी महाराजांचं. 1600 कोटींचं प्रोजेक्ट असेल जवळ. हो बाई, तुम्ही म्हणताल तेवढ्या कुटीचं करू काय. माझ्या राजा माझ्ा शिवबार. आपल्याला आपल्या किल्ल्याचा विकास करायचा होता आणि यांच्या 1600 कोटीचा स्मारकच पडले. तुम्हाला सांगतो, एक दिवस असा येईल महाराजांचे सगळे गड किल्ले जमीनदोस्त झालेले असतील, पण ते स्मारक उभं असं दिमाग खात. इट्स टू लेट इन द डे ना. मला एक अशी गोष्ट सापडली की नुसता तणकाच उडत. बोलवा तुमच्या त्या राणीला बाहेर आत बसली ना ती. सांगा तिला सातारातनं 3 वाघ आल्यात. वाघ तुमचा मावळा
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्वतःच्या फायद्यासाठी मी कोणाला बी वापरू देणार नाही. जय जिजाऊ जय शिव. सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जी या सर्व उत्साहाच्या भरात आपण काय काय करतो चित्रपट पाहताना. जितेंद्र, मला असं वाटतं की आपण ही मशाल त्यांच्या हातात देताना तो विचारही त्यांच्या हातात द्यावा. चित्रपट आहे, राजावरचं एवढं प्रेम आहे, त्या अतिउत्साहात आपण काय करू शकतो त्याची थोडीशी काळजी घेण्याची विनंती मी जितेंद्रला सांगतो. नाही, मी इतकंच म्हणेन की खरं तर ही मशाल तुम्ही पेटवली होती. ती पेटवल्यामुळेच हेमंत, ती फक्त आम्ही पेटवतो आहोत, तुमच्याच जिद्दीनं आम्ही ती पेटवतो आहोत. फक्त या निमित्ताने एवढी एकच विनंती आहे की हा चित्रपट आता मोबाईलवर तुम्हाला ट्रेलर बघायला मिळेल. त्या संस्थेला मी सर्वात प्रथम आपल्यासमोर आमंत्रित करतो. गडवाट संस्थेचे सभासद जे आहेत त्यांनी कृपया पुढे यावं. विशाल सावंत, उमेश गोडसे, अतुल एखंडे, साई जगताप, उमेश जगताप, गणेश तिडके आणि रवी फुगे हे गडवाट संस्थेचे हे आहेत. ह्यांना आपण मुजरा करतोय. यानंतर पुढची संस्था आहे त्यानंतर राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र. या विभागातून समील मावळे, कुंडलिक जाधव, संदीप माने, आशिष घोरपडे, विकासाची महेश पवार हे गेल्या 2 वर्षापासून विभागीय मोहीम दर महिन्याला 12 विभागामध्ये प्रत्येक रविवारी सर्व विभागाची मोहीम करतात. पन्हाळगड, सिंहगड, विशाळगड हे अनेक गडांवरती त्यांनी स्वच्छता केलेली आहे, करत असतात आणि वृक्षारोपणही केलेलं आहे. असे हे. यानंतर पुढील दुर्ग रक्षक प्रतिष्ठान, या प्रतिष्ठानचे आनंदराव जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी. गेले 2 वर्ष ही संस्था काम करते. या संस्थेचे 300 सभासद आहेत आणि 13 किल्ले यांनी आतापर्यंत 13 किल्ल्यांचं संवर्धन केलेलं आहे आणि ते करत आहेत. या पुढची संस्था आहे शिवसंस्कृती राजधानी सातारा. साताऱ्याचे वाघ जे आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो आपण पुढे यावं. महेश वेदपाठक, बापू माने, निलेश झोरे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र बेलोशे, अनिकेत दयाळ, पुरुषोत्तम सूर्यवंशी, सतीश माने आणि यांच्यामध्ये एक मुलगी आहे, तिचं नाव आहे शीतल धुमाळ. यांनी देखील आतापर्यंत 2 वर्षामध्ये 10 किल्ल्यांचं संवर्धन केलेलं आहे. शिवसंस्कृती राजधानी सातारा. यानंतर धर्मरक्षक ग्रुप पुणे शहर या संस्थेने 300 किल्ल्यांची गड स्वच्छता मोहीम केली. गेले 5 वर्षापासून ते काम करतायत आणि फक्त सिंहगड नाही तर असे अनेक किल्ले आहेत. ओंकार पवार, मंदार ठोंबरे, ऋषिकेश पवार, शिवतीर्थ प्रतिष्ठानचे ओंकार पवार, मंदार ठोंबरे आणि धर्मरक्षक ग्रुपचे ऋषिकेश पवार. झुंजार शिलेदार सेवा समिती, शिवदुर्ग संवर्धन संस्था यांनी जुनी वास्तू 25 किल्ल्यांची स्वच्छता केलेली आहे. संदीप खिरीड, आणखीन कोणी संस्था इथे आले वर्ष ते राबवत आहेत. गेले 21 वर्ष ते राबवत आहेत. अंकुश दिघे, नवयुग तरुण मंडळ शिवापूर. आणि आता मी विनंती करतो यातले जे प्रमुख लोकार्पण सोहळा श्रीमंत अष्टपती जगपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की माता की
बघतोस काय मुजराकर या चित्रपटाचा आगळा वेगळा लोकार्पण सोहळा. चित्रपटातील प्रमुख कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ यांच्या वतीनं गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या, खऱ्या आयुष्यातील ज्यांच्याकडे बघून बघतोस काय मुजराकर असं म्हणावंसं वाटतंय असे चित्रपट इथे अर्पण करण्यात येत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हा चित्रपट आता यांच्याकडून आपल्या खांद्यावर आलेला आहे. या पालखीचे भोई आपण आहोत.